नमस्कार। देवी लक्ष्मीची धन देवी म्हणून पूजा होते। ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कधीच आर्थिक चणचण भाजत नाही। पण वास्तुशास्त्रानुसार काही चुका या अंगलट येतात की त्यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करणे कठीण होते। त्यामुळे काही चुका टाळणे गरजेचे आहेत। लक्ष्मीची पूजा आर्थिक अडचणीतून सुटका होण्यासाठी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची कृपा असेल तर पैशाची चणचण भाजत नाही। पण अनेकदा लोकांकडून अज्ञानामुळे चुका होतात, त्यामुळे देवी लक्ष्मीची अकृपा होते। असं म्हटलं जातं की चला जाणून घेऊया याबाबत। वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। स्वच्छता असलेल्या घरात देवी लक्ष्मीचा वास असते। त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वच्छता राखणं गरजेचे असते। देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे, त्यामुळे झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवले तर लक्ष्मी थांबत नाही। झाडू कधीच घराच्या दरवाजाजवळ ठेवू नये। तसेच पाय लावू नये। रात्री झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होते। वास्तुशास्त्रानुसार रात्री उष्टी भांडीही ठेवू नयेत। असे करणं अशुभ मानलं जातं। ज्या घरात रात्रीची उष्टी भांडी सकाळसाठी सोडली जातात त्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही। इतकंच काय तर आर्थिक स्तोत्रही कमी होतात। बेडवर जेवण अशुभ मानलं जातं, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाही राहतेच। तसेच देवी लक्ष्मी वास करत नाही। आर्थिक समस्यांना सामोरेही जावे लागते। ज्या घरात सकाळी उशीरपर्यंत झोपलेले असते त्या घरात लक्ष्मी राहत नाही। यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे। तसेच ज्या घरात सूर्यास्तावेळी झोपतात त्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही। ज्या घरात कायमच भांडणे होत असतात त्या घरात देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही। ज्या घरात वडीलधारी व्यक्ती आणि महिलांचा सन्मान होत नाही त्या घरातही देवी लक्ष्मी राहत नाही। माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।